हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण बघणार आहोत विदाउट चक्का म्हणजे चक्क्याशिवाय मिक्स फ्रूट श्रीखंड कसं बनवायचं त्याची रेसिपी। बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं हे दाणेदार श्रीखंड कमी वेळात कसं बनवायचं त्याची आपण रेसिपी बघूया। इथे मी आता अर्धा किलो दही घेतलेलं आहे। ते एका पातेल्यावर मी चाळणी ठेवली आहे, त्याच्यावर दही ओतून घेतलेलं आहे। कपडा वगैरे ठेवायची गरज नाही। आता हे आपण 2-3 तास असंच चाळणीतच ठेवून देऊया। आता जवळपास 3 तास झालेले आहेत। आपण आपलं दही चेक करूया। बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। तुम्ही बघू शकता खालती किती पाणी साठलंय ते। आता आपण यात जेवढं दही असेल त्याच्या अर्धी किंवा तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड साखर घालायची आहे। आणि आता हे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। हे आता मी तासभर परत झाकून ठेवते। आपण 1 तासाभराने परत चेक करू। आता साखर घालून जवळपास तासभर झालेला आहे। कारण साखर घातल्या आधी पण त्याला पाणी सुटतं म्हणून आपण परत ठेवलं होतं। मस्त घट्टपणा आलाय आणि आधीचं पाणी मी काढून टाकलेलं। आता हे साखर घातल्यानंतर एवढं पाणी परत निघालंय। यात मी आता केशरचं दूध घालते, म्हणजे 1 मोठा चमचा मी फक्त दूध घेतलेलं, त्यात केशर भिजवून ठेवलेले। यानी रंग छान येईल श्रीखंडाला। आपण मिक्स करून घेऊया आणि आता हे फक्त 10 ते 15 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे। कारण दूध घातल्यामुळे ते एक्सेस पाणी आपल्याला परत निथळून घेणं गरजेचं आहे। हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि 10-15 मिनिटं झाकून ठेवते। 10 मिनिटं झालेली आहेत। आपलं श्रीखंड आता जवळपास रेडी आहे। मी आता एका भांड्यात काढून घेते। आता मी पूर्ण श्रीखंड चाळणीतून एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता केशराने किती मस्त रंग आलाय। तुम्ही केशर श्रीखंड बनवणार असाल तर थोडासा आणखीन केशर घाला, म्हणजे थोडा आणखीन डार्क रंग येईल। आता आपण मिक्स फ्रूट श्रीखंड बनवतोय, त्यासाठी मी आता पेर, सफरचंद आणि डाळिंब अशी फळं घेतलेली आहेत। शक्यतो याच्यात कडकवाली फळंच घ्यायची आहेत, म्हणजे चिकू किंवा केळं वगैरे वापरायचं नाहीये, त्याने आणखीन श्रीखंड मऊ पडेल। आपण याच्यात फ्रूट्स घालून घेऊया। मिक्स करूया थोडंसं याच्यासाठी की आपल्याला आता ड्रायफ्रूट पण मी घालणार आहे। आपल्याला जास्त मिक्स करत राहायचं नाहीये, नाहीतर श्रीखंडाला पाणी सुटतं, मग ते थोडं लूज पडतं किंवा पातळ होतं। यात मी त्या ड्रायफ्रूट्स घालून घेते। मी इथे चारोळी, बदाम आणि काजू घेतलेले आहेत। 1 चमचा वेलची पावडर। आपण आता मस्त मिक्स करूया।
तुम्हाला फळं ह्याच्यात किती हवी त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता, आवडीप्रमाणे कमी जास्त. केशर आणि वेलचीचा एकदम मस्त सुगंध येतोय आणि बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं आपलं हे श्रीखंड रेडी आहे. आपला मिक्स फ्रूट श्रीखंड आता खाण्यासाठी रेडी आहे. आपण एका बाउलमध्ये सर्व करूया. तुम्ही बघू शकता किती दाणेदार आणि असं घट्ट छान श्रीखंड झाले. बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं. यावर डेकोरेशनसाठी मी थोडेसे बदामाचे काप घालते. थोडीशी चारोळी. फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.